एक्चुअली क्या है वो। तो फर्स्ट थिंग इज दैट इफ यू आर इन डाउट रिगार्डिंग द प्रीवियस क्लासेस देन आस्क मी। अगर कुछ प्रॉब्लम है आपको कुछ क्लासेस पहले क्लासेस से रिलेटेड या अभी जो क्लास हुआ था कल सॉरी परसों के दिन का, क्योंकि कल तो हमारी छुट्टी थी, तो अगर कुछ उसमें डाउट है आपको तो बता सकते हैं बेटा आप मुझे वो। इफ यू एनी डाउट देन आस्क मी बेटा। किसी को अगर कुछ डाउट है तो क्लियरली बता सकता है मुझे वो कैंडिडेट। नो, चलो। तो अगर कोई डाउट नहीं है तो हम क्या करेंगे, हमारे पॉइंट की तरफ जाएंगे। और ये जो पॉइंट हम डिस्कस करने वाले हैं दैट इज, अभी यहाँ तक तो हमारा हो गया था कि हमारा आर्टरी ब्लड प्रेशर वगैरह सब देख लिया था हमने। मेजरमेंट ऑफ ब्लड प्रेशर अभी चालू था, ये पॉइंट हमारा चालू था। तो देखो यहाँ पे कुछ क्वेश्चन मीन्स क्वेश्चन नहीं है, तो आपके बार आपको सोचने के लिए कहा गया है उसके बारे में। व्हाई द हर्ट रेसिपिएंट हैज अ रिले अपॉन लाइफ टाइम सप्लाई ऑफ इम्यूनोसप्रेसेंट। क्या रीजन होगा बेटा, बता सकता है मुझे कोई? अगर कोई हर्ट रेसिपिएंट आहे म्हणजे ज्यावेळेस हर्ट डोनेट करत असतात, तर हर्ट डोनेट झाल्यानंतर जो त्याला रिसीव्ह करतो हर्टला, तर रिसीव्ह करणाऱ्या पर्सन मध्ये आपल्याला त्याचा लाईफ टाइम इम्युनोसप्रेसेंट ड्रगचा वापर करावा लागतो। त्याच्यासाठी त्याच्या मागचं रीजन काय असेल कोण सांगू शकेल? व्हाट इज द रीजन बिहाइंड इट? अगर किसी को हर्ट ट्रांसप्लांट कर दिया है किसी बॉडी में, ठीक है, तो हर्ट ट्रांसप्लांट करने के बाद उसमें हम क्या करते हैं, रेगुलरली इम्यूनोसप्रेसेंट यूज करते हैं। तो इसके पीछे रीजन क्या होता है, कौन बताएगा इसके पीछे का रीजन? एनीबडी फ्रॉम यू? व्हाट इज द रीजन बिहाइंड इट? मेरी आवाज आ रही है आपको सबको? इफ योर माय वॉइस इज नॉट क्लियर देन टेल मी। हाँ क्या रीजन हो सकता है बेटा इसके पीछे? व्हाट इज द रीजन बिहाइंड इट? कहाँ से सर, मतलब रीजन? हाँ, इम्यूनोसप्रेसेंट का मतलब क्या होता है? क्या क्या क्या? हेलो, बताओ बताओ एक सर बार थोड़ा हमारे सा दोबारा रिपीट कीजिए। हाँ, इम्यूनोसप्रेसेंट मतलब क्या होता है? यस, हाँ, इम्यूनोसप्रेसेंट मीन्स जो हमारे इम्युनिटी सिस्टम को स्टॉप करने वाला सब्सटेंस थोडे टाइम के लिए, काही वेळासाठी आपल्या इम्युनिटी पॉवरला स्टॉप करणारा घटक, त्याला आपण काय कन्सिडर करतो, दॅट वी कॉल्ड ॲज अ इम्युनोसप्रेसेंट। इम्युनो, इम्युनिटी सिस्टम, एंड सप्रेसेंट, सप्रेस करने वाला, डिप्रेस करने वाला। थोड़े टाइम के लिए, मगर कंटिन्यूअसली इसको हम डिप्रेस फॉर्मेट में नहीं रख सकते। तो ये मेडिसिन जो होता है इसको हम बोलते हैं इम्यूनोसप्रेसेंट ड्रग्स। ये ड्रग्स होते हैं। तो क्यों हर्ट पेशेंट में, सॉरी, जिनके बॉडी में हर्ट ट्रांसप्लांट किया जाता है उनको ये ड्रग क्यों दिया जाता होगा बेटा, कौन बताएगा मुझे इसके पीछे का रीजन? व्हाट इज रीजन बिहाइंड इट? रिसिपिएंट पर्सन को, रिसिपिएंट म्हणजे घेणारा, सर हमारे अंदर जो रिसिपिएंट। पांढऱ्या पेशी असतात त्याला प्रतिरोध करतात वेगळा ऑर्गन आल्यामुळे शरीरामध्ये। यस यस, करेक्ट करेक्ट, बरोबर आहे बेटा, करेक्ट आहे। या ठिकाणी आपल्या ज्या डब्ल्यूबीसी असतात त्या डब्ल्यूबीसी काय करत असतात माहित आहे का, की जर समजा एखादा फॉरेन ऑर्गन आपल्या शरीरामध्ये येत असतो, जसं बाकीचा फॉरेन पार्टिकल आल्यानंतर कसं आपले इम्युनिटी सिस्टम ऍक्टिव्ह होत असते, तशा प्रकारे एखादा फॉरेन पार्टिकल आल्यानंतर सुद्धा काय होत असतं की आपली बॉडी ऍक्टिव्हेट होत असते आणि आपली इम्युनिटी सिस्टीम काय करत असते, या पर्टिक्युलर ऑर्गनच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करते, मग त्याला स्टेबल होऊ देत नाही। मग आता याला जर स्टेबल करायचं असेल आपल्या शरीरामध्ये, तर त्या ठिकाणी काय केलं जात असतं, त्या पर्सनला इम्यूनोसप्रेसेंट ड्रग वापरलं जात असतं। इम्यूनोसप्रेसेंट ड्रग का यहाँ पे यूज किया जाता है, मीन्स हमारी बॉडी उसके ऊपर अटैक न कर सके उस ऑर्गन के ऊपर, इसकी वजह से उसका यूज किया जाता है। ओके, हे हार्टच्या किडनीमध्ये सुद्धा वापरतात, हे किडनी ट्रान्सप्लांट मध्ये सुद्धा वापरतात, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन। त्याच्यानंतर स्पेशली हर्टच्या मध्ये जास्त वापरावं लागतं। त्यानंतर व्हाय द ट्रान्सप्लांटेड हर्ट बीट ॲट हायर रेट दॅन नॉर्मल, का असेल बरं असं? ट्रान्सप्लांटेड हर्ट जे असते ते नॉर्मल हर्ट पेक्षा जास्त बीटिंग करते असं त्याचं म्हणणं आहे। इट इज मोर शोइंग मोर बीट्स दॅन नॉर्मल हर्ट, showing more bits than normal person, normal heart. What is the reason behind it? Why it is beating is more? Its bits are more. क्या रीजन होगा, कौन बताएगा उसकी? न्यू बॉडी के साथ पीछे का बेटा कोलैबोरेट करना पड़ता है इसलिए। यस, एक्लिमेटाइज करना पड़ता है उसको, उस एनवायरमेंट के साथ में, उस बॉडी के साथ में एक्लिमेटाइज करना पड़ता है। और एक्लिमेटाइज करने के लिए क्या होता है, उसमें बीटिंग ज्यादा होती है बेटा।
टाइस, सॉरी, एक्लेमेटाइज। तो ये उस एनवायरनमेंट के साथ में खुद को मैच करने की कोशिश करेगा, और मैच करने की कोशिश करते टाइम या बॉडी हमारी उस हर्ट के साथ में मैच करने की कोशिश करेगी। इसकी वजह से क्या हो जाएगा कि उसकी जो बीटिंग है वो बीटिंग बढ़ जाएगी। त्यामुळे त्याची बेटिंग जी असते ती वाढलेली असते हा. त्यानंतर आता बघा, आपल्याला मेजरमेंट बघायचं, ब्लड प्रेशर कसं काउंट करतात, आपल्याला सगळ्यांना माहित आहे ब्लड प्रेशर चेक करण्याची मशीन वगैरे. तर ही जी मशीन असते त्याचं रिडिंग कसं असतं, काय केलं जात असतं वगैरे, हे सगळ्यांना थोडंसं आता डिटेलमध्ये बघूत आपण. ज्यावेळेस आपल्याला ब्लड प्रेशर मेजर करायचं आहे त्या ठिकाणी जे इन्स्ट्रुमेंट आपण वापरत असतो, त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे स्पिग्मोमॅनोमीटर. ये इसको हम सिंपली बीपी ऑपरेटर बोलते हैं। तो ये मशीन यूज की जाती है। तो ये मशीन जो होती है इसके अंदर कुछ ऐसे फोल्डेड रबर्स होते हैं, बैग्स होते हैं, रबर बैग्स होते हैं, और ये रबर कप जो होता है वो कॉटन क्लॉथ के साथ में, त्याच्यामध्ये बघा काय काय असतं, तुम्ही बघितलं असं बघा, असं हाताला असं लावतात बघा, एखाद्या पर्सनचा बीपी जर काउंट करायचा असेल तर ते असं डॉक्टर काय करतात, ग्रीन कलरचं असतं काही केसेसमध्ये, काही केसेसमध्ये ब्लॅक कलरचं असतं, ते आपल्या लेफ्ट हँडला असं प्रेस करून लावतात एकदम ते. तर ते एक स्ट्रक्चर असतं त्याच्यावर, ते एक पार्ट असतो त्याचा. त्याच्यानंतर इट इज कनेक्टेड विथ द हेल्प ऑफ ट्यूब्स टू द मर्क्युरी मॅनोमीटर. मग त्याचं कनेक्शन दिलेलं असतं कोणाला, त्या ठिकाणी मर्क्युरी मॅनोमीटर म्हणजे ती मशीन असते बघा छोट्या साईडला वर, त्यात आपले थर्मोमीटर कसं असतं त्याच्या प्रकारचं मोठा इन्फॉर्मेट असतं त्याच्यामध्ये. तर त्याला ते कनेक्टेड झालेलं असतं, आणि कनेक्ट झाल्यानंतर ऑन वन साइड अँड रबर बल्ब ऑन द अदर साइड, एका साईडला कशाला कनेक्टेड असतं, मर्क्युरी मॅनोमीटरला कनेक्टेड असतं, आणि दुसऱ्या साईडला कशाला कनेक्टेड असतं, तर रबर बल्बला कनेक्टेड असतं. आता तर रबर बल्बचा का कनेक्ट असेल कोण सांगेल मला? तुम्ही बीपी ऑपरेटर सगळ्यांनी बघितलेला आहे, किंवा स्पिग्मोमीटर सर्वांनी जवळपास मेजॉरिटी कॅन्डिडेटने बघितलं, काही जणांनी बघितलं सुद्धा नसेल, तर बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे. तर सर हाँ, एयर बबल को प्रेशर दिया जाता है ना, वो क्यों दिया जाता है? हाँ, वही 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 वो प्रेशर एग्जर्ट करने के लिए बेटा, अपने अपना जो हैंड होता है ऐसे तो अब क्या करेंगे, फिट बिठाएंगे डेफिनेटली, मगर हमारा आर्टरी का प्रेशर, उसके ऊपर प्रेशर कैसे एग्जर्ट होगा? तो आर्टरी के ऊपर अगर प्रेशर एग्जर्ट होना है तो क्या करते हैं, यहाँ से ऑक्सीजन नहीं सर, जो भी एयर उसके अंदर पास करते हैं, वो फूल जाता है। फिर जो रबर बैंड होता है वो रबर बैंड फूल जाता है, और रबर हाँ। बैंड फूल जाने की वजह से हमारे हैंड के ऊपर प्रेशर आता है, हमारे आर्टरीज के ऊपर प्रेशर आता है, और उस प्रेशर के बेसिस पे हमारा ब्लड प्रेशर हम चेक कर सकते हैं. फील होईल ना, जोपर्यंत आपण जर वरून नॉर्मलला असं घेण्याचा प्रयत्न केला, हात लावून टच करून घेण्याचा प्रयत्न केला, तर ते फील होणार नाही. फॉर योर काइंड इन्फॉर्मेशन, बिकॉज आवर आर्टरीज आर डीपली इंसर्टेड इन आवर बॉडी, वो डीप में होती है हमारे आर्टरीज, ऐसे ऊपर से हाथ लगाने के बाद फील नहीं होगी वो, तो उसको क्या करना पड़ेगा, उसके साथ में कांटेक्ट लाना पड़ेगा, और जब उसके साथ में एकदम इलेक्ट्रिकल एक्टिविटी उसको समझ में आएगी तो ही वो डायरेक्टली इसका प्रेशर जनरेट कर पाता है, ये वो मशीन जो होता है वो, नहीं तो प्रेशर जनरेट नहीं कर पाता, ये दिखा पाता है वो. समझ में आया क्या रीजन इसका? यस सर, है यस ना? सर। ओके. During measurement, the person is asked to lie in a sleeping position. The instrument is placed at the level of heart, and the cuff is tightly wrapped around the upper arm. The cuff is implanted, sorry, till the branchial artery is blocked due to the external pressure. मी जर सांगितलेलं कारण बघा आता. त्यानंतर then pressure in the cuff is slowly lowered till the first pulsative sound is heard. बघा, सिंपल सी कन्सेप्ट आहे. काय काय केलं जात असतं त्याच्यामध्ये सगळं डिटेल मध्ये दिलेलं आहे. मेजरमेंट करता वेळेस काय करतो आपण, की पर्सनला स्लीपिंग सिच्युएशन मध्ये झोपायला सांगतो, त्या ठिकाणी जी आपण झोपायला लावतो त्याला. असं का बरं? बसून सुद्धा घेतात, मला बसण्यापेक्षा स्लीपिंग सिचुएशन मध्ये असेल तर दॅट इज बेटर. वाय? व्हाट इज द रीजन बिहाइंड? मैंने इसका रीजन बताया था, देखो आप कल एक दो लेक्चर में बताया था इसका रीजन. म्हणजे स्लीपिंग Lower सिच्युएशन मध्ये. arteries and upper arteries come in a lateral position. येस, अनदर वन रीजन. स्टैंडिंग पोजीशन में ब्लड प्रेशर हाई हाँ. होता है। हाँ, वेरी गुड, करेक्ट. स्टैंडिंग पोजीशन में ब्लड प्रेशर हाई रहता है, और जब हम समझो रिलैक्स स्टेट में है, मीन्स हम स्लीपिंग सिचुएशन में उस पोजीशन पे जाके बैठ ये हो गए हैं, तो क्या हो जाएगा कि हमारा जो प्रेशर है वो नॉर्मल लेवल पे आ जाएगा. इसकी वजह से कभी भी ब्लड प्रेशर लेते टाइम क्या किया जाता है, एक तो सर्व जास्त वेळेस तर त्याला स्लीपिंग मोड मध्ये म्हणजे त्या ठिकाणी हे करतात, झोपायलाच लावतात डॉक्टर.
मात्र जर समजा पॉसिबलच नसेल झोपायचं तर काय करतात ते कमीत कमी चेअरवर तरी बसवतात आणि चेअरवर बसूनच त्या ठिकाणी काय केलं जात असतं त्याचं ब्लड प्रेशर चेक केलं जात असतं. हम्म. तर ती सगळ्यात बेटर मेथड होती कोणती आहे की त्याला झोपायला लावणे पेशंटला म्हणण्यापेक्षा कोणाचं त्याचं ब्लड प्रेशर चेक करायचं त्याला आणि झोपायला लावल्यानंतर त्या ठिकाणी आपलं ब्लड प्रेशर चेक करणे. दैट इज अ करेक्ट मेथड, वो करेक्ट होता है. और उसके बाद में जो इंस्ट्रूमेंट होता है वो उसके हार्ट के पोजीशन में रखा जाता है. इंस्ट्रूमेंटची पोझिशन कुठे नसते, व ताणल्या जात नाही, कुठे लांबच्या लांब ठेवलं जात नसते. तर त्याचं काय पोझिशन कुठं असते माहिती आहे का त्याची, की ते आपल्या हार्टच्या लेवलला ठेवतात. ओके. दुसरी इम्पॉर्टंट बात जे आपण रबर कप आहे, रबर कप म्हणजे एक प्रकारचा बँड एक प्रकारचा. तो रबर कप जो असतो तो काय केला जात असतो की आपल्या लेफ्ट साईडच्या आर्मला असा फिट बांधला जात असतो, चिकटवला जात असतो, रॅप केला जात असतो, आपल्या टाईटली रॅप करतात आपल्या अपर आर्मला. आणि जो असं आणि त्यानंतर त्या कफनं आपली काय झालं पाहिजे, ब्रँकियल आर्टरी ब्लॉक झाली पाहिजे. कशासाठी आपण ते प्रेशर म्हणलो ना, आता बल्ब वापरला बघा तुम्हाला सांगितलं त्यानं क्वेश्चन विचारला होता मला, तेव्हा मी म्हटलं की बल्बचा उपयोग काय ते जेव्हा आपण प्रेशर देतो ते तेवढं तेवढं आवळलं जाते आपल्या हाताला, अपर आर्मला आवळल्या जातं. त्याचबरोबर आपलं जे एक्सटर्नल प्रेशर आहे त्या एक्सटर्नल प्रेशरमुळं मधली एक ब्रँकियल आर्टरी जी असते ती ब्लॉक केली जात असते आणि त्यावेळेस आपल्याला प्रेशर फील होतं. तोपर्यंत प्रेशर फील होत नाही प्रॉपरली. देन प्रेशर इज कफ. त्या ठिकाणी कफवरचं प्रेशर थोडं रिलीज करतात आणि रिलीज केल्यानंतर पल्सेस साऊंड येईपर्यंत ते चेक करतात. म्हणजे पल्स येतो साऊंड जर आला त्या ठिकाणी ते स्टॉप केलं जात असतं. बघा ते बीपी करता कसं करतात चेक, आवाज येते बघा थोडासा आणि त्यानंतर ते पॉझिटिव्ह साऊंड आला की स्टॉप करायचं. लो होऊ देतात पहिल्यांदा, म्हणजे एकदम असं डायरेक्टली नाही तर तुम्ही प्रेशर दिलं लगेच काउंट करत नाही डॉक्टर. तुम्ही त्याला थोडं रिलॅक्स होऊ देतात, रिलॅक्स झाल्यानंतर चेक करतात बघा ते, असं असतं ते. आणि तुम्ही असं हे कशासाठी करणं, हे कशासाठी केलं जात असतं माहिती आहे का, की तुमच्या आर्टरी सोबत किंवा प्रत्येकाच्या ज्या काही पर्सनची आपल्याला ब्लड प्रेशर चेक करायचं त्या आर्टरी सोबत कॉन्टॅक्ट आला पाहिजे, एक प्रकारचं फिलिंग आली पाहिजे त्याला. त्यासाठी हे प्रेशर एक्झर्ट केलं जातं त्याच्यावर. उसके लिए वो प्रेशर एक्सर्ट किया जाता बेटा. समझ में आया क्या आपको? हाँ दिस सर. पॉइंट इज क्लियर और नॉट? ओके. यस सर. इफ दिस पॉइंट इज क्लियर देन हा. तर आता बघा आपल्याला पुढचा कंसेप्ट डिस्कस करायचा आहे. नाउ वी डिस्कस द नेक्स्ट वन कंसेप्ट. अभी ये जो कंसेप्ट है बेटा, ये कंसेप्ट यहाँ पे आपको इंस्ट्रूमेंट दिया गया है, कैसा होता है वो इंस्ट्रूमेंट डायग्राम देख लीजिए आप एक बार, आपकी बुक में है, सभी की बुक में है. At this moment, the pressure indicated in manometer is a systolic pressure. जे मॅनोमीटरवर जे प्रेशर दाखवलं जात असतं ते कोणतं असतं बेटा, दॅट इज आवर सिस्टोलिक प्रेशर. ओके. आणि त्याच्यानंतर हे बघा इथे तुम्हाला सगळं अरेंजमेंट दाखवलेलं काय काय असतं ते. हे बांधून ठेवलेला कपडा जो आहे हा वाला तो आहे, त्याच्यामधलं ते कफ म्हटलं होतं मी तुम्हाला, ते सगळे पार्ट दाखवलेले सेपरेट करून. हा जो आहे तो कफ आहे, कफ म्हणजे ते रबरचं हे जे आहे ते बँड आहे ते. ओके. हा जो आहे तो रबर बल्ब आहे, हे इकडे गेलेला हा रबर, याच्याद्वारे प्रेशर दिलं जात असतं, म्हणजे हाताने असं दाबतो आपण त्याला. आणि याची एक ट्यूब कनेक्टेड असते या मॅनोमीटर सोबत. मॅनोमीटर हा इतना पार्ट है, दिस इज अ मैनोमीटर. तो ये जब समझो इसको दबाएंगे तो क्या हो जाएगा, प्रेशर एक्सर्ट हो जाएगा और उसको छोड़ेंगे तो छोड़ने के बाद ये ऐसा एकदम पहले ऊपर जाता है और ऊपर जाने के बाद फिर नीचे आते 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 यहाँ पे आके स्टेबल हो जाता है. इथपर्यंत येऊन स्टेबल होत असतो. स्टेबल झालं त्यावेळेस त्या प्रेशर असतं आपलं सिस्टोलिक प्रेशर, दॅट इज कॉल्ड सिस्टोलिक प्रेशर. अभी देखिए साउंड हियर ड्युरिंग, आणि हे सुद्धा हे तुम्ही हे काय, हे टेटेस्कोप वापरलाय त्याचे साऊंड चेक करण्यासाठी, आवाज चेक करण्यासाठी त्याचा करेक्ट आहे की नाही त्याच पोझिशनला आहे, म्हणजे आपण प्रॉपरली फिलिंग घ्यायला नाही ते चेक करण्यासाठी. बघा ते लावतात आणि इकडं टेटेस्कोपने चेक सुद्धा करतात साऊंड त्याचा, बीटिंग प्रॉपर व्हायला की नाही, प्रेशर साऊंड वगैरे यायला की नाही. साऊंड हियर ड्युरिंग मेजरमेंट ऑफ द ब्लड प्रेशर, मेजरमेंट ऑफ द ब्लड प्रेशर कॉल्ड एज अ कॅरट ऑफ साऊंड. त्याला कॅरट ऑफ साऊंड म्हणतात. या ठिकाणी जो साऊंड आपण ऐकतो ना, ज्या ठिकाणी त्या सिच्युएशन मध्ये ज्यावेळेस आपण हे चेक करतो तर त्याला करट ऑफ साऊंड असं कन्सिडर केलं जातं. करट ऑफ साऊंड. अँड दिस साऊंड इज वी काय म्हणलं काय हियर ऍट द टाइम ऑफ ओनली चेकिंग ऑफ ब्लड प्रेशर के टाइम पे ही जो साउंड क्रिएट होता है पल्सेटिव साउंड, उसको करट ऑफ साउंड ऐसा कहा जाता है.
Pressure in the cuff is further lowered till any pulsative sound cannot be heard due to smooth blood flow. बघा पुन्हा पुन्हा मग काय केलं आधी थोडंसं प्रेशर कमी कमी केलं जात असतं आपल्या ह्याच्यामधलं त्याच्यामधलं त्या पल्स जे प्रेशर द्यालो ना त्याच्याद्वारे आम्ही पुन्हा कमी करतो आपण प्रेशर त्याचं आणि कोथपर्यंत प्रेशर कमी करत असतो जोपर्यंत सेकंड पॉझिटिव्ह साऊंड जनरेट होत नाही असतो आणि हा साऊंड कशामुळे जनरेट होत असतो ड्यू टू द स्मूथ ब्लड फ्लो. स्मूथ अशा ब्लड फ्लो मुळे हा साऊंड चेक काय म्हणतो आपण त्याला डिटेक्ट होत असतो. हा दुसरा साऊंड काय कशाचं इंडिकेशन असतं सांगा मला. Second sound is an indication of anybody from you. Second sound is a indication of किसका इंडिकेशन होता है बताओ कौन बताएगा मुझे. सेकंड साउंड इज द इंडिकेशन ऑफ किसका रहेगा ये इंडिकेशन. एनीबडी बेटा एनीबडी फ्रॉम यू कोई भी इसका आंसर मुझे बताइए. सांगा. डायस्टोलिक सांगा रे प्रेशर. बाळांनो. यस डायस्टोलिक प्रेशर का होगा सिंपल सी कन्सेप्ट है. स्मूथ ब्लड फ्लो केव्हा होत असतो त्या ठिकाणी डायस्टॉल मध्ये म्हणजे त्या ठिकाणी प्रेशर कमी झालेलं राहतं वरून येणारं ब्लड डायरेक्ट ट्रान्सफर झालं असून आता बॉडी मधलं ब्लड हार्टकडे चाललेलं राहतं त्यामुळे तो सेकंड डाऊन तयार होत असतो जो की सिग्नल वॉलच्या क्लोजच्या नंतरचा साऊंड आहे. आणि हा साऊंड जर जनरेट झाला तर जनरेट झाल्यानंतर त्या ठिकाणी काय असतं की तो स्मूथ ब्लड फ्लो असतो अतिशय स्लोली चालणारा ब्लड फ्लो आहे. ऍट दिस मुवमेंट प्रेशर इंडिकेट इन अ मॅनोमीटर इज अ डायस्टोलिक प्रेशर आणि अशा कंडिशन मध्ये जे मॅनोमीटर वर प्रेशर दाखवलं जात असतं ते प्रेशर कोणतं असतं दैट प्रेशर इज अ डायस्टोलिक प्रेशर उसको डायस्टोलिक प्रेशर कहा जाता है. तो ये जो डायस्टोलिक प्रेशर है वो क्या होगा प्रेशर इंडिकेट इन द मैनोमीटर इज डायस्टोलिक प्रेशर एंड ऑप्टिमल ब्लड प्रेशर दिस इज नॉर्मल इन केस ऑफ ह्युमन बीइंग्स दॅट इज 120 to 80 mmH. तुम्हाला हे ऑलरेडी सांगितलेलं आहे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. एखादा नॉर्मल जर पर्सन असेल त्या पर्सन मध्ये रीड किती व्हायला पाहिजे 120 to 80 ची रीड व्हायला पाहिजे. त्या सिच्युएशन मध्ये रीड झालं तर त्या ठिकाणी आपण कन्सिडर करणार दॅट वी कॉल एज अ नॉर्मल ब्लड प्रेशर. उसको नॉर्मल ब्लड प्रेशर कंसिडर किया जाता है. क्लियर. त्याला आपण नॉर्मल ब्लड प्रेशर असं म्हणतो. त्यानंतर आता बघा हायपरटेन्शन नावाची कंडिशन आपल्याला चेक करायची आहे. साध्या कन्सेप्ट आहेत आता हे पुन्हा रिपीट झालंय आपल्या इथे यांनी या बुकने रिपीट केलं कारण ऑलरेडी आपण ब्लड प्रेशर बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण नॉर्मल किती असते ते सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला. आता आपल्याला थोडं डिटेल मध्ये डिस्कस करायचं आहे याचं हायपरटेन्शन काय असतं ते. नाउ वी डिस्कस द नेक्स्ट वन कंसेप्ट दैट इज हाइपरटेंशन. तो हाइपरटेंशन क्या होता है उसके बारे में हम डिस्कस करेंगे बेटा. तो जनरली हायपरटेन्शन आता हा वर्ड का वापरला गेला असतो इथे. वाय दिस वर्ड इज यूज्ड हियर. एनीबडी फ्रॉम. हा वर्ड या ठिकाणी का वापरला गेला आहे हायपरटेन्शन. हाय प्रेशर ऑफ. मतलब क्या होता है. यस 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 व्हेरी गुड. ब्लड प्रेशर वाढल्यानंतर जी कंडिशन तयार होत असते तिला आपण काय कन्सिडर करत असतो दॅट वी कॉल ऍज अ हायपरटेन्शन. त्याला हायपरटेन्शन म्हणतात. आणि हे हायपरटेन्शन जे असते ते किती असतं when our blood pressure is about 140 to 90 mmHg. जर समजा आपलं ब्लड प्रेशर रेग्युलर साठी त्या ठिकाणी 140 to 90 राहत असेल रिलॅक्स स्टेट मध्ये त्या सिच्युएशनला आपण काय कन्सिडर करणार दॅट वी कॉल ऍज अ हायपरटेन्शन. ओके ऍज थ्रेशोल्ड ऑफ द हायपरटेन्शन अँड 180 to 120 mmHg at higher reading are dangerous to the health. जर समजा ही प्रेशर जर समजा 180 ते 120 च्या याच्यामध्ये असेल तर दॅट इज डेंजरस फॉर अवर हेल्थ. मी तुम्हाला खूप जास्त सांगितलं होतं सिव्हिअर कंडिशन मतलब त्याच्यापेक्षा जरी 180 पेक्षा जास्त जर असेल रेग्युलरली तर दॅट इज सिरियस कॉम्प्लिकेशन फॉर अवर हेल्थ बिकॉज इट डॅमेज डिफरंट पार्ट्स ऑफ अवर बॉडी. बोल ना बेटा. जर बीपी जीरो पर हुई तो क्या होता है. झिरो होत नसतं बेटा. झिरो जर झाली तर माणसाची डेथच होणार कंपल्सरी.
हा तेच झिरो अटॅक झाली आता आहे की काय? हा एकदम असं सडनली हार्ट बंद पडून जाते. हा हं? म्हणजे ते ओके. रिकवर होत नाही. लो बीपी ला कव्हर करणं थोडं अवघड असते. फॉर योर काइंड इन्फॉर्मेशन, लो बीपी को कवर करना थोड़ा सा बीपी हाई डेंजरस होता है क्योंकि हाँ हेलो बीपी हाई हो बोल जाती है बोल बोल क्या? नाही हाय नाही म्हणता येत आपण जर जीरो कमी जर ते आता आई तुम्हाला झिरो झिरो हा त्याला झिरोला म्हणल्यानंतर झिरो होतच नाही जनरली कोणाची झिरो होण्याच्या अगोदरच माझं डेथ होत असते. झिरो पण सरासरी जात नाही. नहीं झिरो देखा झालं है। झिरो नाही झिरो झाला म्हणजे स्टॉप झाली समजायची. झिरो झालं म्हणजे काय व्हायला स्टॉप झाली. पण काही वेळेस कसं होते माहिती आहे का की झाली जमजात्री तर त्या टाइमला पुन्हा मग ते रिकवर जसं आपण म्हणतो ना हार्ट अटॅकचा पेशंट जर समजा आपण त्याला जर हार्ट बंद पडलं तर त्याचं आपण ते वरून असं ब्रिस्टवर दाबतात बघा प्रेशर देतात कशाचे आणि असे दोन शॉक लावल्यासारखे लावतात बघा. माहित असेल ना तुम्हाला हार्ट बंद पडलं कसं करतात ती सिच्युएशन. तसं ते लो बीपी एकदम झिरो जरी झालं तरी सुद्धा त्याला रिकवर होऊ शकते मात्र ते एक पॉसिबिलिटी राहत असते. काही लोकांची रिकवर होते काही लोकांची होतच नाही डायरेक्टली त्याची डेथच होत असते असं असतं. दिस इज अ व्हेरी डेंजरस सिच्युएशन. समझ में आया क्या आपको? बोलो. हॅलो काय म्हटलास? तुझं काहीतरी क्युरी होती वाटायला सांग बोल ना. वो पर बीपी आई तो अटैक आया था वो देखा था हाँ हाँ इसलिए पूछा। होता है करेक्ट है होता है वो वैसा है वो ब्लड प्रेशर लो होने की वजह से था. हाँ ओके. आता त्याच्यानंतर बघा जर समजा आता सर 120 180 टू 220 बोल ना बेटा सांग सांग काय सर म्हणतो. कई बार एक मरने के बाद भी कभी बार जिंदा हो जाते कुछ देर बाद क्योंकि उनका ब्रेन डेड नहीं होता है, हाँ हार्ट बंद यस पड़ता यस है यस लेकिन वो उस टाइम उनका बीपी बहुत लो होगा उसको वो रिकवर कर देते हैं. करेक्ट ते बघा तुम्ही एखाद्या वेळेस बघितलं असेल बघा मूवी मध्ये किंवा त्याच्यानंतर ते हे असतं बघा व्हिडिओ मध्ये वगैरे बघितलं असेल की एखाद्याचं हार्ट असं बंद पडतं मग त्याला काय करतात वरून असे इलेक्ट्रिक शॉक दिल्यासारखे देतात बघा ब्रेस्टवर असं दाबतात जोरा जोरानं दाबतात. ते दाबलं बघा आणि एक लक्ष ठेवायचं की जर आपल्याला तशी कंडिशन वाटली तर एखादा पेशंट जर आपलं पर्सन समोर आला तर त्या ठिकाणी त्या ब्रेस्टवर प्रेशर एक्झर्ट करून त्याला दाबावं लागते. जर म्हणजे पॉसिबिलिटी असते फक्त त्यामध्ये चान्सेस कमी असतं चान्सेस. पॉसिबिलिटी काय असू शकते की जर समजा त्याचं हार्ट पुन्हा वर्किंग मध्ये आलं तर वर्किंग मध्ये आल्यानंतर ते जिवंत राहू शकतो. दिस इज वन टाइप ऑफ पॉसिबिलिटी. ये एक प्रकार की पॉसिबिलिटी है. इसकी वजह से एफर्ट लगाना चाहिए. ऐसा नहीं कि वो एक बार वो ये हो गया हार्ट बंद गिर गया तो उसको थोड़ा सा ये ऐसा नहीं बोल सकता मैं कि वो कम्प्लीटली हर एक कोई पर्सन इस तरह आ सकता है. कुछ पर्सन नहीं आते कुछ पर्सन आते हैं रिकवर नहीं हो सकते. एक मगर पॉसिबिलिटी बहुत कम होती है उससे रिकवर होने की. जिनका हार्ट बंद गिर गया है वो रिकवर होने की पॉसिबिलिटी बहुत ही कम होती है. तो भी पॉसिबिलिटी बोल के हमको कभी कभी चेक करना चाहिए. डॉक्टर ने भी चेक करना चाहिए वो थोडासा. त्यानंतर आता बघा लक्षात आलं का मी काय म्हटलो ते आणि एकदम हाय बीपी केव्हा कन्सिडर करत असतात 180 ते 120 दरम्यान असेल आपली म्हणजे सिस्टोलिक 180 असेल आणि डायस्टोलिक जर 120 असेल तर दॅट इज अ डेंजरस प्रॉब्लम फॉर अस बिकॉज वो सीरियस कॉम्प्लिकेशन क्रिएट करता है हमारी बॉडी के अंदर. क्या क्या कॉम्प्लिकेशन क्रिएट करता है वो हमारे हार्ट को डैमेज कर सकता है ब्रेन को डैमेज कर सकता है किडनी को डैमेज कर सकता है आईज डैमेज कर सकता है. ये इतना सिरियस कॉम्प्लिकेशन है तिथपर्यंत जाऊ देत नाही आपण सगळं. त्यानंतर आता काही 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 वेळेस सांगता येत नसते काही चॅलेंज नसते काही काही गोष्टीला. त्यानंतर आता बघा अंडर द कंडिशन ऑफ हायपरटेन्शन हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंपिंग विच कॉजेस द अँजिना पेक्टोरिस. बघा हायपरटेन्शनच्या केसमध्ये काय होत असतं हार्टला जास्त एनर्जी लागते कशासाठी ब्लड पास करण्यासाठी. त्या कंडिशनला आपल्याला अँजिना पेक्टोरिस असा डिसीज होत असतो. तर हा अँजिना पेक्टोरिस काय आहे माहित आहे का की त्या पर्सनच्या ब्रिस्ट मध्ये पेन व्हायला लागतं. चेस्ट पेन होणं थोडासा ज्यादा चेस्ट पेन होता है वो and due to lower the blood supply to the cardiac muscles and may lead to the myocardial infarction also. म्हणजे काय होत असतं माहित आहे की अँजिना पेक्टोरिस मध्ये चेस्ट पेन होतं आणि चेस्ट पेन मुळे ब्लड सप्लाय जो असतो तो काय होत असतो कार्डियाक मसलला कमी होतो आणि कार्डियाक मसलला जर ब्लड सप्लाय कमी झाला
तर त्या ठिकाणी पूर्ण रिस्ट एरिया पेन करायला लागतो आपला, स्पेशली लेफ्ट साईडचा. आणि यानंतर पुढे त्याचं कॉम्प्लिकेशन मायोकार्डियल इन्फेक्शन मध्ये सुद्धा होत असतो. यु नो मायोकार्डियल इन्फेक्शन, अँजिना सुद्धा दिवशी तुमच्यासाठी नवीन आहे, मायोकार्डियल इन्फेक्शन सुद्धा नवीन आहे. कोण सांगू शकेल का मायोकार्डियल इन्फेक्शन कशाला म्हणायचं? मायोकार्डियल इन्फेक्शन, अँजिना पेक्टोरिस हा डिसीज आहे. 20 मध्ये पेन व्हायला लागणे ड्यू टू लो सप्लाय ऑफ ब्लड टू कार्डियक मसल, दॅट इज अँजिना पेक्टोरिस. बट मायोकार्डियल इन्फेक्शन मीन्स व्हाट? मायोकार्डियल इन्फेक्शन कशाला म्हणायचं बेटा? कौन बताएगा मुझे? व्हाट इज द मायोकार्डियल इन्फेक्शन? टेल मी एनीवन फ्रॉम यू. टेल मी एनीवन फ्रॉम यू. मायोकार्डियल इन्फेक्शन, मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजेच आपल्या कार्डियक अरेस्ट ज्याला म्हणतो बघा, 3-4 यस, हार्ट अटॅकचीच कंडिशन. आता बघा, हार्ट अटॅक एकच प्रकारच नाही, त्या ठिकाणी कार्डियक अरेस्ट वेगळं असते, हार्ट अटॅक वेगळा असतो आणि हार्ट फेल्युअर वेगळा असतो. फॉर योर काइंड इन्फॉर्मेशन, मालूम है आपको ये क्या होता है? कार्डियक अरेस्ट क्या होता है ये भी डिस्कस करने वाले बेटा हम, इसके बाद में डिस्कस करेंगे वो. मगर पहले ये देख लो कि मायोकार्डियल इन्फेक्शन मीन्स हार्ट अटैक, एक टाइप का कार्डियक अरेस्ट. तो ये मायोकार्डियल इन्फेक्शन हो जाता है. देयर आर मोर चांसेस ऑफ ब्रेन हेमोरेज ड्यू टू hypertension as arteries to the brain are less protected by a surrounding tissue as compared to the other organ. ब्रेन मध्ये अशा पर्सनच्या ज्यांना हाय बीपी होत असतो, खूप जास्त वाढतो, त्या पर्सनच्या ब्रेन मध्ये हिमोरेज होण्याचे चान्सेस असतात. व्हाट अबाउट हिमोरेज? हिमोरेज कैसे बोलेंगे बेटा? कौन बताएगा मुझे? हिमोरेज, हिमोरेज म्हणजे काय? हिमोरेज क्या हो जाएगा? ये जो अब देख रहे हैं यहाँ पे, इसमें क्या हो जाएगा? इनको क्या होईल समज. दिस इज व्हेरी सिंपल क्वेश्चन फॉर यू. अतिशय सोपा क्वेश्चन तुमच्या समोरच आहे, फक्त तुम्हाला सांगायचंय काय होतं ते, काय होतं ते सांगायचंय, बस, दुसरं काहीच नाही. बताओ बेटा. बहुत ही सिंपल सा क्वेश्चन मैंने आपको पूछा है, तो ये क्वेश्चन का आंसर आपको देना है बेटा. गिव मी आंसर ऑफ दैट क्वेश्चन. क्या होगा एक्चुअली वहां पे? हिमोरेज बोले तो क्या? सांगणार कोणी की मी सांगायचं? जाऊ दे, जास्त वेळ विनाकारण आपण वाया घालायचं नाही आपल्याला. आय एम ऑडिबल टू यू और नॉट? फर्स्ट ऑफ ऑल टेल मी. यस, इफ आई एम ऑडिबल देन आई कंटिन्यू. तो देखो कि हिमोरेज मीन्स हमारे ब्रेन के अंदर के जो कैपिलरीज होते हैं वो ब्रस्ट होते हैं, टूट जाते हैं, और टूटने के बाद वहां पे ब्लीडिंग होती है, उसको हम क्या बोलते हैं? दैट वी कॉल्ड एज अ हिमोरेज. बघा, आपल्या ब्रेनकडे जाणारं प्रेशर जर वाढलं ब्लडचं, तर ते काय करेल? आपल्या आर्टरीला तोडून टाकेल, तिथल्या आर्टरी तोडल्यामुळे तिथं ब्लिडिंग होईल. ओके, रक्त बाहेर म्हणजे त्या ब्रेन मध्ये निघेल, असं बाहेर निघेल त्या आर्टरीच्या, कॅपिलरीच्या. कारण कसं असतं माहित आहे का? आपण जर विचार करायला गेलो इथंच का, कारण की ब्रेन मधल्या जे हे आर्टरीज असतात ते थोड्या कशा असतात? वीक असतात, तेवढ्याच म्हणजे असं जास्त प्रोटेक्टेड नसतात. ते वीक म्हणण्यापेक्षा ते चांगल्याच असतात, मात्र त्याला सराउंडिंग टिश्यू जे असतात ते सराउंडिंग टिश्यू कमी असतं त्याच्या सभोवताली असणाऱ्या, म्हणजे प्रोटेक्ट केलं नसतं तेवढं प्रॉपरली बाकीच्या ऑर्गन सारखं. बाकीच्या ऑर्गनच्या आर्टरीला जो प्रोटेक्ट केलेलं असतं तेवढं प्रोटेक्शन या जसं बघायला गेलं तर इथं असायला पाहिजे होतं जास्त, इथं जास्त असायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये आपल्या आर्टरीला जास्त प्रोटेक्शन असायला पाहिजे होतं ब्रेन मधल्या, मात्र ब्रेन मधल्या आर्टरीला कमी प्रोटेक्शन असतं बाकीच्या ऑर्गनच्या तुलनेमध्ये. त्यामुळे तिथल्या आर्टरी तुटून हिमोरेज होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वाढतात. अभी देखिए दूसरी कंडीशन, देखो दूसरी कंडीशन क्या है? दूसरी कंडीशन में किडनी, इन किडनी हाइपरटेंशन में कॉज किडनी फेलियर. दुसरा बघा, आता किडनीवर काय परिणाम होत असतो? किडनीच्या केसमध्ये जर हायपरटेन्शन झालं तर त्या ठिकाणी रिनल फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात, किडनी फेल होण्याचे चान्सेस असतात, त्या पर्सनची किडनी फेल होऊ शकते. उस पर्सन की किडनी फेल हो जाती है. क्यों फेल होगी बताओ बेटा? कोई मुझे रीजन बता सकते क्या उसके पीछे? ज्या पर्सन मध्ये त्याचं ब्लड प्रेशर 200च्या वर गेलं, अशा प्रकारच्या पर्सन मध्ये त्या ठिकाणी काय होत असतं? किडनी फेल होण्याचे चान्सेस असतात.
का असतं प्यूरिफाई सांगा करने बरं के मला का लिए होतं? ज्यादा क्या? बराबर है, बताओ बताओ। हम्म, करने बताओ। हेलो, आवाज आपका ब्रेक हो रहा है बेटा। your आवाज, sorry, आवाज, your sound is not clear. रेगुलेशन ऑफ ब्लड प्रेशर। रेगुलेशन ऑफ ब्लड प्रेशर वो भी नहीं बोल सकते इतना प्रॉपरली। दूसरा क्या बोलते हैं, रेगुलेशन तो है, करेक्ट है आपका, रेगुलेशन वो डिस्टर्ब हो जाएगा एक्सेट्रा एक्सेट्रा। बट एक्चुअली किडनी के अंदर इतना बड़ा प्रॉब्लम क्यों आता है? क्योंकि किडनी भी डैमेज हो जाती है उस पर्सन की, उसके अंदर ज्यादा अगर ब्लड कैपिलरी प्रेशर। हाँ राइट, क्योंकि देखो हमारी जो रीनल आर्टरी है उसका डिवाइडेशन छोटे छोटे कैपिलरीज में हुआ है, और ये कैपिलरीज क्या करते हैं, नेफ्रॉन के अंदर एक स्ट्रक्चर फॉर्म करते हैं, ऐसा नेटवर्क लाइक स्ट्रक्चर। इस नेटवर्क लाइक स्ट्रक्चर को हम क्या बोलेंगे, दैट नेटवर्क लाइक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ग्लोमेरुलस। ऐसा रहता है, देखो कप शेप्ड बॉडी रहती है हमारी, और ये होता है नेफ्रॉन का ऊपर का स्ट्रक्चर। यहाँ पे कप शेप्ड बॉडी है और ये आर्टरी है, इधर से आती है आर्टरियोल। ऐसा कॉम्बिनेशन होके यहाँ पे नेटवर्क फॉर्म होता है कैपिलरीज का, और यहाँ से कैपिलरी बाहर निकलती है। तो ये जो नेटवर्क है इसको बोलते हैं ग्लोमेरुलस। चला ग्लोमेरुलस बोलते हैं इसको, ग्लोमेरुलस कहा जाता है। अभी देखो समझो प्रेशर एग्जर्ट हो गया, यहाँ पे ज्यादा प्रेशर एग्जर्ट हो गया, तो ज्यादा प्रेशर एग्जर्ट होने की वजह से क्या हो जाएगी, वो कैपिलरी ऐसे टूट जाएंगे, ब्रस्ट हो जाएंगे। और व्हेन दैट कैपिलरीज आर ब्रस्ट, दैट टाइम इट शोइंग द इम्पैक्ट ऑन द नेफ्रॉन ऑल्सो, पूर्ण नेफ्रॉनवर परिणाम होणार। आणि आपल्या किडनीचं मेन युनिट कोणतं असतं, किडनी का मेन युनिट होता है वो नेफ्रॉन। आता जर नेफ्रॉनच खराब झाले पूर्ण, त्या ठिकाणी किडनी चांगली राहील का, नाही राहणार। त्यामुळं हायपरटेन्शनच्या केसेस मध्ये त्या ठिकाणी किडनी फेलियर होण्याचे चान्सेस जास्त असतात, उसी की वजह से किडनी फेलियर होने के चान्सेस क्या होते हैं, वहां पे ज्यादा होते बेटा। त्याच्यानंतर बघा आता सीएडी नावाचा डिसीज बघायचा आपल्याला, सीएडी। सीएडी म्हणजे कोरोनरी आर्टरी डिसीज। कोरोनरी आर्टरी डिसीज काय आहे, कोण सांगेल बरोबर कोरोनरी आर्टरी डिसीज काय आहे? सीएडी, कोरोनरी आर्टरी कोणत्या आर्टरीला म्हणतात? आपलं बऱ्याच वेळेस डिस्कशन झालेलं आहे याच्याबद्दल। किस आर्टरी को हम कोरोनरी आर्टरी बोलते हैं बेटा, बताओ मुझे। चलो, ब्लड सप्लाई हार्ट। yes yes yes, those arteries supply blood to heart, that arteries are called as the coronary arteries। म्हणजे ज्या आर्टरीज काय करत असतात, हार्टला ब्लड सप्लाय करतात, अशा प्रकारच्या आर्टरीजला आपण काय कन्सिडर करत असतो, दॅट आर्टरीज आर कॉल्ड ॲज अ कोरोनरी आर्टरीज, सीएडी। ओके, आता बघा ही कोरोनरी आर्टरी डिसीज जी आहे, आता त्याला जर डिसीज अफेक्ट होत असेल त्याला आपण कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणायचं। त्याच्यामध्ये नेमकं काय होत असतं, दिस इज कॉल्ड ड्यू टू द आर्थ्रिओक्लोरोसिस और आर्टरिओक्लोरोसिस। हे दोन कारणामुळे होऊ शकते, एक तर आर्टरिओक्लोरोसिस मुळे किंवा आर्थ्रिओक्लोरोसिस मुळे, स्पेशली आर्थ्रिओक्लोरोसिस मुळे। आता हे आर्थ्रिओक्लोरोसिस काय असेल बरं, कोण सांगेल मला? आर्थ्रिओक्लोरोसिस काय असेल? आर्टरी में कोलेस्ट्रॉल या फैट ज्यादा हो जाता है। करेक्ट, एकदम सही है। तो आर्टरी के अंदर क्या हो जाता है, फैट और जो बाकी कुछ एलिमेंट्स होते हैं कोलेस्ट्रॉल वगैरह वो ज्यादा हो जाते हैं। कैल्शियम है, फैट्स है, कोलेस्ट्रॉल है। फैट भी एक कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉल भी एक फैट ही है, कंफ्यूजन नहीं होना चाहिए, वो कैटेगरी है फैट की। तो वो जमा हो जाता है, और यही जमा होने के बाद क्या हो जाएगा कि वहां का लुमेन छोटा हो जाएगा, और लुमेन छोटा होने की वजह से जितना ब्लड जाना चाहिए वो ब्लड नहीं जा पाता हमारे हार्ट को। इसकी वजह से क्या होता है, कॉम्प्लिकेशन आ जाते हैं और वो हार्ट बंद गिर जाता है। कभी कभी बंद गिरता है, कभी कभी वो प्रेशर एक्झर्ट होते रहता है। एक सिच्युएशन अशी येईल की ते जर जास्त झालं तर त्याचं रूपांतर हार्ट अटॅक मध्ये सुद्धा होऊ शकतं। फायब्रस टिश्यू गेट डिपॉझिटेड इन द ब्लड वेसल्स, फायब्रस टिश्यू सुद्धा डिपॉझिट होतो ब्लड वेसल मध्ये, सप्लाइंग ब्लड टू द हार्ट, मसल मेकिंग द लुमेन नॅरो। त्यामुळे लुमेन नॅरो होत असतं, छोटस होतं। जर वेसल अशा प्रकारचे एवढे पार्ट जर इथे डिपॉझिट झाले तर मधली कॅव्हिटी कमी होते, मधली कॅव्हिटी कमी झाली म्हणजे प्रेशर वाढतं। ठीक है, त्यानंतर पुढे जर हे प्रेशर असंच वाढत राहिलं तर हार्ट अटॅक येऊ शकतो। ठीक है, अभी देखो ये आर्टरियोक्लोरोसिस की वजह से भी होता है।
आता हे दोन डिसीज तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे बघा. हेच त्याच्यामध्ये सीएडी मधलेच आर्टरिओक्लोरोसिस आणि आर्थ्रिओक्लोरोसिस. हा आपण जो बघितला तो आर्थ्रिओक्लोरोसिस होता. दूसरा आपल्याला आर्टेरिओक्लोरोसिस बघायचा. आर्टेरिओ स्क्लेरोसिस. क्या होगा बेटा ये आर्टरिओक्लोरोसिस? हे जे बघितलं आपण तर आर्टरिओक्लोरोसिस होता. आता हा दुसरा नंबरचा बघायला ते आर्टरिओक्लोरोसिस आहे. काय असेल आर्टरिओक्लोरोसिस? आरटीएल की इलास्टिसिटी आर्टरीज की इलास्टिसिटी कम हो जाती है, डिक्रीज हो जाती है, और वो जो कॉन्ट्रैक्शन रिलैक्सेशन होना चाहिए वो उसके अंदर नहीं हो पाता. इसकी वजह से उनको प्रॉब्लम्स आते हैं. इसको बोलते हैं आर्टरियोक्लोरोसिस. ये हमारे कोरोनरी आर्टरी में भी हो सकता है और ये हमारे बाकी के आर्टरी में भी हो सकता है. दिस इज अ पॉसिबिलिटी. ये पॉसिबिलिटी है. समझ में आया? तो ये भी है एक टाइप का डिसीज. उसके अंदर भी प्रेशर बढ़ता है. याच्यामध्ये सुद्धा ब्लडचं प्रेशर वाढत असतं. आर्टरियोक्लोरोसिस मध्ये सुद्धा आर्टरियोक्लोरोसिस मध्ये सुद्धा प्रेशर देऊन देऊन काय होत असते, एक टाइम असा येत असतो की त्या ठिकाणी त्याचं हृदय बंद पडून जात असते. उसका ब्लड जो है तो पंप करना बंद कर देता है. और अभी नेक्स्ट वन डिसीज जो हम डिस्कस करने वाले हैं दैट इज एंजिना पेक्टोरिस. क्या होगा ये डिसीज? अभी हमने डिस्कस किया था इसके बारे में. एंजिना पेक्टोरिस. एंजिना पेक्टोरिस क्या है बताओ. It is a painful disease in case of the heart patient generally. What happens in this disease? There is a severe pain in the chest area because lack blood supply, low blood supply to the cardiac muscles. Okay, because of the arteriosclerosis. Arteriosclerosis झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्या ब्लड सप्लाय कमी पडतो. आर्टिओक्लोरोसिस किंवा आर्थ्रिओक्लोरोसिस दोन्ही कारणामुळे ब्लड सप्लाय जर कमी झाला तर त्या केसमध्ये त्या ठिकाणी सिव्हिअर पेन व्हायला लागतं चेस्ट एरियामध्ये. त्यालाच आपण अँजिना पेक्टोरिस असं कन्सिडर करत असतो. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय द पेन अँड हेवीनेस इन द चेस्ट. असं फुलून आल्यासारखी वाटते, छाती अशी भरल्यासारखी वाटते. त्याचबरोबर असं दुखायला लागतं, पेन व्हायला लागतं जोराचं चेस्ट एरियामध्ये. तो इसको बोलेंगे अँजिना पेक्टोरिस. आता हा पेन कुठं कुठे जातो बघा. पेन मे बी स्ट्रेट टू द नेक. म्हणून बघा हार्टचा प्रॉब्लेम आणि मी तुम्हाला मागे सुद्धा एकदा सांगितलं बघा, हार्टचा प्रॉब्लेम आणि ऍसिडिटीचा प्रॉब्लेम ओळखायचा कसा. हा जो पेन असतो हार्टच्या डिसीज मधला कोणत्या डिसीज मधला जो पेन असतो तो कसा होत असतो, लेफ्ट साइडला येत असतो. आणि हा वाढत वाढत कुठे जात असतो, तो आपल्या इकडच्या हातामध्ये जातो, डाव्या साईडच्या. आपल्या खालचा जो जबडा असतो त्या जबड्यामध्ये ट्रान्सफर होत असतो. शोल्डर मध्ये जात असतो, बॅक साईडला जात असतो पुन्हा आपल्या शोल्डरच्या. तर अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन तिथे जाणवतात. त्यावेळेस आपण लक्षात घ्यायचं की त्या पर्सनचा प्रॉब्लेम जो आहे तो हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. नॉर्मली जर समजा ब्रेस्टमध्ये पेन होत असेल त्या ठिकाणी तो ऍसिडिटीचा सुद्धा पेन असतो. ऍसिडिटीमुळे होणारा सुद्धा पेन असतो तो. दिस इज ड्यू टू द ऍसिडिटी. ठीक आहे. त्यानंतर आता बघा नेक्स्ट केस ही आपल्याला डिस्कस करायची आहे. नेक्स्ट केस जे आपण डिस्कस करणार. The pain is usually result from the exertion when there is more demand of oxygen by the heart, but the supply does not meet the requirement. Simple concept. पेन कशामुळे होणार? आपण एक्सरशन झालं, आपलं जास्त काम केलं, काहीतरी वर्क केलं, त्या केसमध्ये आपलं हार्ट काय करणार, जास्त ऑक्सिजन मागणार, ऑक्सिजनची डिमांड वाढणार. आता ऑक्सिजनची डिमांड वाढल्याबरोबर जेवढं ऑक्सिजन पाहिजे तेवढं ऑक्सिजन त्याला सप्लाय नाही झालं तर त्या केसमध्ये आपल्या ब्रेस्ट एरियामध्ये पेन व्हायला लागतं. याच डिसीजला आपण एंजिना पेक्टोरिस असं कन्सिडर करतो. दिस डिसीज इज कॉल्ड एज एंजिना पेक्टोरिस. इसको एंजिना पेक्टोरिस बोलेंगे बेटा. समझ लो सर. हाँ बोल ना बेटा. ब्लड से रिलेटेड है तो फिर ऑक्सीजन क्यों? अरे कारण ब्लडचं मेन कामच सांगतो ना लक्ष इकडे. ब्लडचं मेन कामच काय आहे ना बेटा, आपण ब्लड आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे त्याचे 2-3 मेन काम आहे. सगळ्यात महत्त्वाचं काम तर तेच आहे, ऑक्सिजन सप्लाय करणे. दुसऱ्या नंबरचं न्यूट्रिएंट का सप्लाय करणे, दुसरं सेकंड नंबरचं काम जे झालं तर. हाँ सर, दुसऱ्या नंबरचं ऑक्सीनेटेड ब्लड तो होता है ना एक्चुअली. Yes, that is the oxygenated blood. But when oxygenated blood is less, that time this problem is created. बघ
ब्लड आता ऑक्सिजन जाणार म्हणजे कोणाच्या माध्यमातून जाणार, ब्लडच्या माध्यमातून जाणार. मग आता जर समजा तिथं जर कमी पडलं ब्लड म्हणजे ऑक्सिजन कमी पडणार इनडायरेक्टली, त्याचं रिलेशन आहे त्याचं ते. आणि ते जर कमी पडलं तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम क्रिएट होत असतो, ब्लड बंद पडतं. शर्मीन आपको समझ में नहीं आ रहा क्या? सर वो समझ गया, अभी समझ गया। सिंपल सी बात है, क्योंकि हमारे हार्ट का ब्लड का मेन एम होता है ऑक्सीजन को सप्लाई करना, ऑक्सीजन ट्रांसफर करना। मगर सर इस मुझे केस लगा में क्या होता है? कि बताओ डायरेक्टली आपको क्या लगा? ऑक्सीजन सप्लाई है। नहीं डायरेक्टली ऑक्सिजन सप्लाय जरी झाला तर कोणामुळे होणार, त्याच्यामुळे होणार ना, ब्लड फोर्स होणार, दुसरा कोणता मीडियमच नसतं आपल्याला ऑक्सिजन सप्लाय करणार. असं आहे. तुला ते कन्फ्युजन झालं थोडंसं की बाबा डायरेक्टली ऑक्सिजन सप्लाय, म्हणून दॅट इज नॉट दॅट. म्हणजे ऑक्सिजन आलं म्हणजे ब्लड आलं कन्सिडर करा, किंवा ब्लड आलं म्हणजे ऑक्सिजन आला, असं आहे त्याचं रिलेशन आहे. ब्लड सप्लाय झाला म्हणजे ऑक्सिजन सप्लाय झाला, आणि ऑक्सिजन सप्लाय झाला म्हणजे ब्लड सप्लाय झाला. कन्फ्युजन होऊ नका त्याच्यावर. तुम्ही म्हणसाल की हाँ समझ गया ऑक्सीजन सर। सप्लाई वेगन, हाँ राइट. तो ये रिक्वायरमेंट पूरी नहीं कर पाता, इसकी वजह से क्या होता है कि उस पर्सन में एंजिना पेक्टोरिस नाम का जो प्रॉब्लम आ जाता है, पेन होने लगता है. आता बघा याच्यावर ट्रीटमेंट सांगतो मी तुम्हाला काय करायला पाहिजे. या पेशंटला जर समजा वाटलं की त्याला एंजिना पेक्टोरिस सारखा प्रॉब्लेम झालेला आहे, तर त्यानं काय करायला पाहिजे की थोड्या वेळासाठी रेस्ट करायला पाहिजे. दुसरं काहीच करायचं नाही. सगळ्यात पहिली स्टेप जी असणार ती नॉर्मल रेस्ट, पहिली स्टेप. मग याच्यानंतर त्याला डॉक्टरकडे घेऊन जाणं हा सगळ्यात महत्वाचा पर्याय. ओके, स्पेशली हार्ट पेशेंट जो होते हैं, हार्ट के डॉक्टर्स, उनके पास लेकर जाना चाहिए, क्योंकि ये कंडीशन आगे जाके कन्वर्ट हो सकती है अटैक में, कार्डियक माइक्रोआर्टरी इन्फेक्शन में कन्वर्ट हो सकती है. इसमें कुछ प्रॉब्लम नहीं आएगा, मगर इसके आगे की सिच्युएशन बहुत डेंजरस होती है. त्याच्यामुळे काय होणार नाही. तुम्हाला वाटेल की सर असं का म्हणत आहेत, त्याच्यामुळे काय होत नाही, त्याच्यामुळं डेथ होणार नाही पर्सनची. मात्र हे असंच जर चालू राहिलं तर पुढे चालून काय होऊ शकते, त्या पर्सनचं हार्ट फेलियर होऊ शकतं. अगर ऐसा ही चला रहा तो आगे चल के उसमें हार्ट फेलियर का भी प्रॉब्लम आ सकता है, हार्ट अटैक का भी प्रॉब्लम आ सकता है, और कार्डियक अरेस्ट का भी प्रॉब्लम आ सकता है. इसमें भी चांसेस होते हैं. इसकी वजह से अगर कुछ लगा ऐसा तो वो सिचुएशन क्लियर करके लेनी चाहिए हमें डॉक्टर के पास से जाके. ओके, समझ में आया क्या? नॉर्मल. और पहला ट्रीटमेंट कौन सा है इसके अंदर का? सिंपल सी बात है कि वो अगर कोई काम कर रहा है, खड़ा है, तो उसे क्या करना चाहिए, कुछ रिलैक्स होना चाहिए. और रिलॅक्स स्टेट में अगर हम चले गए तो थोडंसं हम काय म्हणतो त्याला रेस्ट घेतली पाहिजे. रेस्ट घेतल्यानं थोडंसं काय होतं, रिलीफ वाटल्यासारखं होतं. ऑटोमॅटिकली थोडं पेन कमी कमी होत जात असतं. जशी रेस्ट वाटली की त्यातून लगेच डॉक्टरकडे गेलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्लिकेशन त्याला येणार नाही त्याच्या लाईफमध्ये. क्लियर? ये हो गया हमारा एंजिना पेक्टोरिस. नाउ इन आवर नेक्स्ट लेक्चर वी डिस्कस द नेक्स्ट वन पॉइंट. आजच्यासाठी आपण इथेच समजलेलं आहे. अँजिओग्राफी नावाचा कॉन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. त्याच्यानंतर अँजिओग्राफी खूप सिंपल आहे, पुढे आहे बरं त्याचं. एंजियोग्राफी, त्याच्यानंतर एंजियोप्लास्टी, हार्ट ट्रान्सप्लांट, सायलेंट हार्ट अटॅक, सगळं डिस्कस करायचं आपल्याला काय असतं ते. तो हा बोल ना. सांग. सर एंजियोग्राफी बोल बोल. और हार्ट, साइलेंट हार्ट अटैक और हार्ट ट्रांसप्लांट है ना, हमारे सिलेबस में नहीं है इस साल के। हाँ राइट है, बरोबर है, आपका डिलीट हो गया. सॉरी करेक्ट. ये सब निगलेक्ट कर देंगे, आगे का पोर्शन ले लेंगे आप कि डायरेक्टली इलेक्ट्रोकार्डियोग्राम की ऊपर जाएंगे. आपने बताया वो करेक्ट, अच्छा किया, क्योंकि वो डिलीटेड पोर्शन है. तो आज के लिए यहाँ पे ही स्टॉप होते हैं. बाकी का जो पोर्शन है नेक्स्ट बाद में